गावठा भाळ फाटले. नमस्कार, मी बंधू सोनटक्के. मी ग्रामपंचायत इलेक्शनला उभा राहणार आहे, तरी माझ्यासोबत प्रचाराला चला आणि मी तामसवाडीचा विकास करेल असे मी सत्य वचन देतो. मी प्रत्येक वोटचे तुम्हाला 5,000 देतो. माझ्यासोबत प्रचाराला चला. तुमच्या खूप खूप धन्यवाद. आजी नमस्कार, मी इलेक्शनला उभा आहो. तुला 2,000 रुपये आणि एक साडी देईन, मला निवडून आणशील. धन्यवाद. कृष्णा भाऊ, तू एवढा माझा मित्र आणि तू माझ्या प्रचाराला नाही मिळाला. आपलं कृष्णा भाऊ चुनाव चिन्ह आहे आपलं लाईट. तुम्ही 2 दिवस प्रचाराला चला. वा, तुम्ही चाला बरं, ह्याच्यात काही समस्या नाही. असा कसा आपला पक्ष निवडून येत नाही, पाहू बरं. सामर्थ्य ठेवा. ठीक आहे, धन्यवाद भाऊ, चला बरं. नमस्कार रुपेश भाऊ, माझे मतदान तुम्ही पक्का आहे. हो जी, पण त्या वावरात धान कापायला बाहेर सुद्धा मी लावीन आणि स्वतः सुद्धा मी येईन. हो जी, नमस्कार. नमस्कार जी. चला बरं, इकडं पण नवीन पोरं आले राहिले. चला बरं, इकडून पण येऊन जाऊन. नमस्कार जी, निशांत भाऊ. आता लोक बोलली का तुमची 5 वर्षानंतर आमच्या कामासाठी निवडून दिलं का स्वतःच्या कामासाठी निवडून दिले की तुम्हाला काही पाया घ्या नाही लागायच्या. ए बापू, कापून रे तू. अरे जाऊ दे, आपलेच माणसं आहे. हे पोरं आपल्या पोरासारखेच आहे. ज्या तुम्ही, मी दुसऱ्या पक्षात जाऊ. कृष्णा भाऊ, असे कसे जागावर येत नाही तर ते आपण पाहून. तुम्ही काळ्या झेंड्या तर पिवळ्या झेंड्या झगडे लावा बरं. काळ्या झेंड्यावाल्याकडे जास्त मतदान आहे, आपण त्याला पाहून. पिवळ्या झेंड्यावाल्याला जाऊ दे. टेन्शन नको घ्या भाऊ, तुम्ही निवडून आपणच येतो. सीट जर माझी वाली निवडून आली नाही ना, तर पैसे वसूल करायची ताकद आहे माझी वाली. मिट्टू नाही का, सकाळीच पक्षाची दारू पेला आणि सायंकाळी दुसऱ्या पक्षाची दारू पेला. का लोक होते त्या इलेक्शन मध्ये. अरे थांबा थोडं, 1 मिनिट, फोन आला. हॅलो, बोल रे. बंधू भाऊ, समोरच्यानं आपल्या झोपडपट्टीत पैसे वाटले म्हणते. आपल्याला पाहा लागते पहिले. आपण बी टोल्यावर लंबे पैसे वाटले, तू टेन्शन नको घेऊ. अबे ते वोट कुठं जाईन, ते बी तर आपल्यालाच भेटणार रे. हो, कारण कसं आहे, सीट आलीच पाहिजे भाऊ. लय पोराची मेहनत लागली आहे, तुला सांगून राहिलो. आपल्या अस्तित्वाचा सवाल आहे बरं. माझ्या टेन्शन नको घेऊ रे, त्या भाऊ सीट काढून दाखवते. लोकांच्या पाया पण लागू लागू लगेच पाठ दुखून राहिली. सीट निवडून आलीच पाहिजे. 1 एकर वावर विकलाय, नाही तर लगेच परेशानी होईल. टेन्शन नको घेऊ रे बापू, आपणच निवडून येऊ. साहेब, भरपूर नाही बोला, लगेच दिवस झाले झिडून राहिलो. थांब रे, आता फोन करतो. काऊन हो साहेब, काऊन माझ्या वार्डातल्या माणसाला तुम्ही तंग करता? लवकर त्याला सँक्शन करा. ह्यावेळेस माणसाला त्रास झाला नाही पाहिजे, ना तर त्यात येऊन मी निघाणा करीन. आता टेन्शन नको घेऊ, 3 महिन्यात तेव्हाला घरकुल येऊन जाईन. काय इलेक्शन आहे, टेन्शन घेऊ नको. माझ्या लाईट आहे, लक्ष ठेवજો. हॅलो साहेब, टेन्शन नको घ्या. ह्या गावातल्या लोकांसामने बोलावं लागते. आपण साहेब 1 दिवस मदत कर द्या इलेक्शनला. आणि ते जे नदीकडली जे जमीन आहे त्याच्यामध्ये आपण 2 जण हिस्सा मांडून घेऊ. घर जाऊन आणि पार्टी करून घेऊन, टेन्शन नको घ्या. साहेब, आमच्या हाताने एक कांड झालाय, पाहून घे. अरे तू टेन्शन घेऊ नको, वरतं काय ते मी पाहून टाकेन. अरे साहेब, त्या एका जणाच्या पायी 2 जणांचा जीव गेला. कायले लोट घेत, आपल्या पार्टीला बहुत पैसा पुरत येतो. पण त्याच्या बाप गरीब आहे. अरे गरीब आहे ते मी काय करू, मला इलेक्शनकडे लक्ष ठेवतं. अरे साहेब, त्याच्या पायी रस्त्यावर रेल खूप उभे आहे.
अरे लोक रस्त्यावर 4 दिवस उतरते मग जशाने तसेच होते. अरे कायले लोड घेतो तू? आपल्या पार्टीला पुष्कळ पैसा पुरवतो, कायले लोड घेतो तू? बे आपलं पोरं तयार ठेव रे, डीजे गिजे सांग तिकून ये, हार गिरे घेऊन आंबेडकर पुतळ्यापाशी. हो आपली सीट पडली का खरं? अरे वावर गेलं रे इलेक्शन पाहिजे, खूप पैसा गेला. आता कसं वाटते? तुमच्याच पक्षात माझा माणूस होता, तुम्ही पडले, मी आलो निवडून. यालाच म्हणता राजकारण. थांब रे तू, आता तुला जिरवतो. लहानसं पोट्ट मला शिकवते, राहू दे मागवा. भाऊ पोरं दारू प्यायला 1000 रुपये मागून राहिले. अबे मी पडलो आणि तुम्ही 1000 रुपये मागून राहिले, लाज शरम आहे का? पैसा गेला मा वावराचा, सारं झालं आणि 1000 रुपये दारू प्यायला मागून राहिले, लाज शरम आहे तुम्हाला? मुस्की माही झाली, लोकाले तोंड दाखवायच्या लायकीचे देणार आहे. आणि आता का करावं का नाही हे तुम्हाला नाही समजत का रे? चालले 1000 रुपये मागायला. पज्या लोकांना गद्दारी केली रे, पज्या लोकांना गद्दारी केली, काही बरं नाही झालं. अरे काही नाही होत रे, स्वतःच्या फायद्यासाठी इलेक्शन लढतील, कामं नाही करतील, काही नाही करतील, लोकायले तू का अडाणी समजतील का रे? लोक आता झाले आहेत शिक्षित, तुला सांगतो. अरे अजून 5 वर्ष जोमानं कामं कर, लोकांची सेवा कर, राशन कार्ड बनव, हे बनव ते बनव, शिक काहीतरी आताच्या सरपंचापासून, मग इलेक्शनले उभा राह. आणि मग पैसेही नाही खर्च करायला लागत तुले, ना पैसे द्याय नाही लागत कुणाले, नाही साड्या वाटा लागत, नाही कप वाटा लागत. तू असाच निवडून येतं आणि असा कसा निवडून नाही तर मग आम्ही पाहतो पुन्हा. अरे माही झाली लगी चूक, याने हुसकवलं म्हणून मी उभा राहिलो रे. काही टेन्शन नको घेऊ, आयुष्य आहे आपल्यापाशी, पुन्हा लढून काही फरक नाही पडत. 1-2 इलेक्शन हारले का आणि जिंकले का, तर जिंकल्यानं कोणी अकबर झालं नाही ना हारल्यानं कोणी गिरबड झालं नाही. राजकारण तसं पण चांगल्या माणसाचं राहिलं नाही.